बघा काय ते अरा रामचंद्रा काय रे भाई, काय हा प्रकार आहेत की नाही. बघा हे बघा किती या बिळातून वगैरे सगळे अजून आतमध्ये येत आहेत आणि ही सर्वात चांगली आहेत नऱ्या आहे ना. गावराड्यांची पावलट दिसते काय इथं, तर इथं कुठेतरी रान कोंबडा ओरडतोय का बघूया. हा बघितलं ऐकला. जर देवाबाबा नशिबानं चांगली भेटली सगळीच तर खुश तुम्ही. अरे नाही करायचा रे. हा मंडळी नमस्कार. सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मला असं मंडळी आज पुन्हा एकदा आपण आलो आहे रानामध्ये, आपल्या या कोकणामध्ये जंगलामध्ये फिरायला, कोकणचा रान मिळवण्यासाठी. आणि संजय दादा पण आले सोबत काठी पण आणल्या, नाऱ्या पण आलाय सोबत. दादा परवा गेलो होतो एका ठिकाणी, तिथे थोडीशी दिसलीत. म्हणजे आज काल नाही गेलेला, पण आज म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण जातोय सकाळी. आज काय उगवले असतील ती काढून घेऊन येऊया. बघूया. तुम्ही सकाळी किती वाजता निघालात घरातून? बरोबर 6:45 निघालो. 7:45 बरोबर इकडे 7:30 7:45 पर्यंत अर्धा पाऊण तासामध्ये आलो. एवढ्या स्पीडमध्ये आलेत दादा. आणि आपण आता जाऊया मशरूमसाठी. रानामध्ये राहुना शोधायला. काय समजली, चला पुढे चला. आणि कालच दादांचे एक सबस्क्रायबरांचा फोन दादांचा आला होता मला. थोड्या वेळात तुम्हाला ते बोलायचं आहे त्यांच्याबरोबर. माईन म्हणून आहेत पामनोळीतल्या. अरे बापरे. मॅडम आहेत. नमस्कार माईन मॅडम. खरं तर दिनेश गुरुवांना तुम्ही फोन करून जी विचारपूस केली त्याच्यासाठी धन्यवाद. पण नंतर मग त्यांना कॉल करायचा आहे नक्की. चला तर मंडळी पहिलंच ठिकाण नाक्याचं. चला बघूया. आणि पहिल्याच नाक्याच्या ठिकाणावर पहिलेच आलेत मशरूम. आणि मस्तपैकी कळ्या तर आलेल्या आहेत. दादा दिसतात का तुम्हाला? हो. हा दिसल्या. चला नाऱ्या तुला दिसल्या? हा बघ किती बघे पहिल्याच कळ्या बघा केवढ्या आहेत. मस्त कळ्या आल्या. आणि खरं असा जो कळी असते ना एक नंबर असते. हे बघा आल्या आहेत किती आले ह्या साईडला. अजून यायचे आहेत मंडळी बघा, भरपूर यायचे आहेत अजून. हे बघा जमिनीतून उगवत आहेत अजून. दिसल्या बघा जमिनीतून उगवत आहेत. इथून छोट्या छोट्या कळ्या आहेत. आता काय करूया आपण काढून घेऊया. काढून घेऊया ना. उद्याला नको ठेवायला ना. उद्याला तुम्ही येणार आहेत आणि कुणी नेहलान काढून मग इथं वाटेवर आहेत दिसणार. कोणाला तरी काढून घ्या. काढून घेऊया काय असतील. आणि ही हा अनमोल खजाना आहे. आणि हा जी कळी आहे ना अशी असते छोटीवाले, हे खायला चांगले असतात. मस्त लागतात. काय तोंडाला पाणी सुटते. तर काढून घेऊया. आपण कोकणात जरा शक्ती वगैरे गाणी म्हणूया. वेगळा माहोल आहे. कसं आहे गणपती असे पावसाचे दिवस पुढे जातात पावसाळ्यातले. जसे गणपती बाप्पाची येण्याची चावल लागते. आणि गणपती बाप्पाला शक्ती गाणी एकदम घराघरात वाजतात. चला अख्या नाही करत ना. बरोबर. सावकाश सावकाश नगर काढ असतं. हां एक नंबर. चला ही सगळी पात्रे खाली होती. तोरा आणि रुबाब काय ना तर ह्याच्यामध्ये सॉरी रानमेवा स्टॉप केस चालू. काय शाहीर मग काय म्हणताय? आमचं कोकणचं तोर पारी, आमच्या कोकणचं रुबाब बारी. मंडळी थोडीशी तर मिळालीत. आणि आता जातो दुसरीकडे. इथं तर कुठेतरी रान कोंबडा ओरडतोय का बघूया. हा बघितलं ऐकलात. मी म्हटलं आमची चावल लागली ना तर गप्पवर आहेत, पण नाही, पण तो ओरडतोय अजून. बघा म्हणजे पाऊस येतोय. दादाने तेवढा रेनकोट आणला आहे आणि आम्ही दोघांनी छत्री पण नाही आणलेली आहे. पाऊस नसेल असं वाटलं. बघा उन्हाळा पाऊस आहे, पण वरती सूर्य दिसतोय, सूर्यप्रकाश आहे. उन्हाळा पाऊस आहे, जास्त वेळ राहणार नाही. पण चला ते म्हणतात ना हरवलेला पाऊस, पण त्याचं झालं आगमन. हा चला तर म्हणजे बघा इथे पण अजून कळे आहेत बघा किती. पाऊस पडतोय ना, त्यामुळे मी जरा फोन बंद केला होता. पण हे बघा इथं दाखवतो तुम्हाला. हा हे बघा
दिसतात सगळे कळे तिथं आलेले हे सुद्धा काढूया. अजून काय मोठे झालेले नाहीत. हा मंडळी इथं मगाशी आम्ही बघून गेलो इथे आणि तिथे. नाऱ्याला सांगतोय जरा बघ म्हणून, पण आता परत माघारी इथं आलो म्हणून बरं आलं ह्या वाटेनं परत. त्यामुळं थोडीशी दिसत आहेत. तर चला दाखवतो कुठं आहेत ते तुम्हाला. चला सोबत राहा. तुम्हाला पण वाटतंय ना आपण पण रानात आहेत आमच्यासोबत फिरतो असं वाटतंय की नाही. थोडासा अनुभव घर बसल्या तुम्हाला या कोकणाचं दर्शन. हा हा मस्त झाले. थोडीशीच आहेत पण बऱ्यापैकी फुललेले आहेत आता. आहे ना. चला अजून एका ठिकाणी आलो. नऱ्या बरीच आहेत तरी. नऱ्या बरीच आहेत. मंडळी अशी तरी पाहिजेत फुललेली. बघा ते बघा तिथपर्यंत आहेत. माझे 2-3 फोटो काढा चांगले. मी मगाशी नाऱ्याला म्हणत होतो नाऱ्या वास येतोय वास येतोय. ते ह्याचाच वास येतो. बघितला ह्याचा वास कळतो तुला. कळतो. हां दादा समजते ना थोडासा वास येतो. बघा थोडा कळतं ना. सुगंध वेगळा असतो ना याचा. चांगले आहेत. हां चला काढूया. काढा 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 काढा. मोबाईल बघा कसं पकडला गुरु साहेबांनी. या हा जबरदस्त. अजून माती भुसभुशीत नाही. बांबू पण आहेत. बांबू झालेत थोडे 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 हे बघा काळे बांबू झालेत. झालेत ना. जरा 2 अजून संध्याकाळी आलो असतो तरी मिळालेले असते. खराब झाले असते. हे चांगले आहेत. चांगले कळ्यात माल. बटन टप्स. खरोखर ज्याला जास्त किडा लागलेला असतो किंवा की जास्त बांबू असतो ते खाण्याच्या योग्य असतं. हां ज्याच्यावर किडा असतो ना त्या खरोखरच योग्य पण असतं ते खाणं. हां चला इथे थोडे मिळालेत. आता जरा घरी जाऊया आणि थोडा नाश्ता करून अजून एका रानामध्ये आहेत थोडीशी ती जाऊन बघूया. हां मंडळी गेल्या वर्षी पण आम्ही इथं आलो होतो ना त्या इथे पण गेल्या वर्षी थोडेच कळे मिळाले होते. तसे आता पण थोडेच कळे आहेत. मंडळी सुरुवातीला जे पहिल्यांदा नेली ना रोवणं अगदी तिथं बरोबर 15 दिवसानं परत उगवले होते. बघ तिकडे आहेत इथे आहेत ना इथे आहेत. म्हणजे काही ठिकाणी असे आहेत ना की तिथं 2 वेळा मशरूम देतात 2 वेळा रोवणे येतात. मंडळी जसं पुढं जात होतो ना इकडे पुढं आपल्याला जायचं आहे त्या साईडला ना एक विशिष्ट प्रकारे असा थोडासा माकड ओरडतो. आणि तसा माकड ओरडला की समजा काहीतरी त्यानं असं भीतीदायक पाहिलं आहे त्यामुळं तो ओरडतो. बघा आवाज घ्या. हो ओरडतंय. असा माकड जर रानात ओरडायला लागलं ना की समजायचं एखादं काहीतरी जंगली हिंस्र काय म्हणतात हिंस्र प्राणी एखादा जंगली एखादा हिंस्र प्राणी त्यानं बघितलं आहे असं समजायचं. आणि त्यामुळे तो माकड वेगळ्या प्रकारे थोडं वेगळी वैशिष्ट्य असतं ते ओरडण्याचं. ते एकमेकाला इशारा करतात माकड. आणि आमची स्वारी चालली आहे त्याच दिशेनं. घरी आलो आहे थोडासा नाश्ता केलेला एवढी मिळालेत टफामध्ये काढून ठेवलेत. आणि आता दुसऱ्या रानात परत म्हणजे ही घरातून आता आलो आहे अगदी दुसऱ्या रानात एका आळंबी शोधायला. कारण तिथं पण बघितली होती परवा छोटी छोटी होती. आता बघूया तिथे केवढी मोठी झाली ती. 1-2 ठिकाणी मला वाटतं आहे त्या साईडला सुद्धा. आणि बाकीच्या ठिकाणी काही गेलो होतो अंधार झाला होता ना उशीर झाला होता म्हणून मग परत माघारी आलो होतो. तर तिथे जाऊया चला आता दुसऱ्या वनाला. गुमू माहेराला जाते हो नाकवा पुईच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो. जंगलातून नाव चालवतो. सह्याद्री कोकण दाखवा. कोकण खरोखर दाखवा गोमुच्या नवऱ्याला. बायको कुठली बाहेरची असेल तर बायकोला दाखवा.
हा म्हणजे बघा एका ठिकाणी आहेत. मी बघून गेलो होतो मी परवा. थोडीशी फक्त वाढ झालेली दिसते ह्याची, छोटीशीच आहेत पण जास्त आलेली दिसत नाहीत. पाय झाला वाटतं. पाय पडला बघा. डुकराच्या घोलणीच्या इथं आले. अतिशय अडचण रानातून आता आम्ही आलेले आहेत. होय दादा अडचण आहे ना, होय होय होय. एकदम डेंजर आहे रान. आणि त्याच्यातून आता आम्ही आलेले आहेत. इकडं आता वाट काढत बाहेर जायचं, कारण इथे वाट नाही. बरेच वर्ष नाही इकडे फिरलेला, त्याच्यामुळे वाट झाले बंद. कोयती घेतली हातामध्ये. उंबील आलं उंबील आलं. उंबील काढ उंबील काढ उंबील काढ. अरे बघ डोक्यावर. अरे बघ आहेत का उंबील आहेत काय. हां म्हणजे आम्ही जे आलो आहे ना एकदम अडचणीतून, इथून गव्यारेड्यांची बघा कशी पावलट आहे. नुकतेच अगदी सकाळी गेलेले आहेत बघा इथे घसरून दिले. हे बघा इथून ही वाट इकडून आलेत, अर्धे अर्धे इथून आलेत, अर्धे तिथं आलेत. बघा किती होते गव्हारेड, भरपूर गव्हारेड होते बघा. इथून आलेत पूर्ण सगळे. अडचणीची वाट आहे अगदी त्याच्यातून. आणि त्याच वाटेनं आता आपण चाललो आहे बघा. आहे ना गव्हारेड्यांची पावलट दिसते काय. एवढं भयानक जंगल आहे ना, जबरदस्त. बघा कशी वाट आहे गव्हारेड्यांची, आहे ना. अगदी त्याच वाटेनं आपण आता चाललो आहे. हा हा हा. अडचणीचं रान पार केलं आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जरा आलो आहे. तिथं पण थोडीशी मिळाली आहेत बघा. हे बघा दिसली, ही इथे आहेत. तिथे तर वरती 2-4 कळे आहेत. तिथे काय असे 10-12 कळे तरी आहेत. बोला दिसलेत तुम्हाला दिसलेत, मला तेवढी नव्हती दिसली. कारण मी जरा वेगळ्या साईडून गेलो होतो ना. हे बघा थोडीशीच आहेत पण आहेत. काय का होईना 5-6 का होईना, पण 5-6 तरी मिळाली. म्हणजे अशी मिळाली ना 4-4 कुठे एखाद्या तरी वाटायला येतील. हां म्हणजे दोन ठिकाणची तर कोणीतरी खतून नेला. पण काय जागा अशा आहेत ना ते त्यांना कळतच नाहीत. बघा ही उलटी झाली सगळी बघा, जास्त झालीत आता. किती आहेत बघा, तिथपर्यंत आहेत सगळी. हे पूर्ण हे बेटाला पूर्ण आहेत बघा, दिसतात एवढं. तिकडं आतमध्ये पण आहेत, इकडे खाली आहेत, भरपूर आहेत ना. भरपूर आहेत ना. एक नंबर. ओ हो 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 मंडळी, खजाना 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 एक नंबर. एवढी कधीच रुजली नव्हती हो. बघा काय ते, अरा रामचंद्रा, काय रे ह भाई, काय हा प्रकार. अरे मशरूम म्हणायचे का काही. आणि किती चांगले आहेत आणि किती वाईट आहेत, सगळी बघावं लागणार आहेत. अरा हो नर्या, वर ये दादा. अरे काय होई. हो एवढी रो ना, एवढी तर रुजतच नाहीत. पण बघा काय रुजलेत ते, एकच नंबर. बघा हाय सगळा भांगा हा मशरूमचाच आहे सगळा बघा. हो 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 काय रे ही. ह्या दोघांनाही होते बघा चक्क असं होतील ना थक्क. पण ते काय हे गुरु तुम्हाला कुठलं माहिती आहेत. आलो काय काय नाही हो, आहेत थोडीफार पण काढूया. थोडीफार आहेत 5-6. मग खाली परत जायला नको ना, म्हणून तुम्हाला बोलवलं वरती. चला या बघा दिसत आहेत का. या पुढं कॅमेरा ॲक्शन चालू करा कॅमेरा तुमचा. बघा तरी आहेत 4-5 आहेत. नाही आहेत ना रे, 4-5 आहेत. दिसत आहेत काय. अरे दिसतात काय, अजून दिसलेत नाहीत नाऱ्याला. नाऱ्या हेरतोय. बघ माझी जागा, दरवर्षीची माझी जागा आहे. मी बरोबर तुम्हाला तिथं थांबवून आलो होतो का नाही वरती बघायला. मग जर देवाबाबा नशिबानं चांगली भेटली सगळीच तर खुश तुम्ही. अरे नाही करायचा रे
ह्याला म्हणतात दादा जबरदस्त कसे आहेत? एक नंबर बघा. हे बघा जवळ जाऊन बघा, बहर आलाय बहर. पूर्ण भरलंय ते. असं ती जागा मला शोधून काढतो मी, बरोबर दरवर्षी मिळतात. आज दिवसभर फिरल्याच्या मेहनतीचं फळ आहे ते. आणि सगळी चांगली निघू देत बऱ्यापैकी. आता देवाला एक हे करा, चांगली असू दे. चांगलं गारानं घाला बाबा, चांगली भेटू देत. म्हणजे ही काल परवा सगळी उगवलेली आहेत, पण याच्यामध्ये जर का चांगली निघाली ना तर खरोखरच आभार मानावं लागतील या जागेवाल्यांचे. कारण काय बघाय ते, हा जो खजाना भेटलाय ना, एक नंबर खजाना. पुरी आमची पिशवी भरेल आहे ना नऱ्या. वा वा, व्हेरी गुड. बघा कसले आहेत, एकच नंबर आहेत. अगदी क्लिअर आहेत, स्वच्छ एकदम. काही जास्त झाले असतील पण बाकी बरीचशी सगळी बघा. चला ठेवू आता मोबाईल. म्हणजे ही सर्व काही चांगली नाही आहेत बघा. मशरूम बऱ्यापैकी अगदी टाकून दिलेली आहे. ही काय घ्यायलाच नको एवढी झालीत. एवढ्या मुंग्या तरी सुद्धा एक पिशवीभर अशी काढलेली आहेत आम्ही. आज गोणीभर तरी आपल्याला अळंबी भेटले. नक्की भेटली, पण सगळी चांगली नाहीत ना, त्यामुळे बघा किती यांना हातच नाही लावलेला आम्ही. हे सगळे तसेच राहिलेत. नऱ्या दादा या परत, तिथली राहू देत आता. या वरती या आता. पिशवी कमी पडेल, पिशवी अयो कमी पडेल पिशवी. जर ही सगळी चांगली निघाली तर पिशवी कमी पडेल आपल्याला. नारायण तर जीभच बाहेर काढला नाही बघितल्यावर. नारायण बघितला नाही, पण ही आहेत ना अगदी मोठी, बिग साईज. पण हा, आणि जर ही सगळी चांगली मिळाली तर पिशवी भरली आपली म्हणायची. अजून ही पण पिशवी कमी पडेल ना रे. ही भरलीच आधी पिशवी. नक्की रेनकोटमधून न्यायला लागतील जर चांगली असली सर्व तर. दाखवू तुम्हाला. हे बघा दिसली. हा हा हा, किती आहेत बघा, एकच नंबर आहे ना. एक नंबर, हा एक नंबर काम. हे बघ कसे आहेत, किती आहेत. थांबा तुम्हाला जरा आतमध्ये जातो मी. इथून घुसतो थोडा आतमध्ये आणि दाखवतो किती आहेत ते. आणि ही साईज आहेत ना एक नंबर आहे. असं मशरूम भेटली पाहिजेत खरी, आहे ना. बघा आतमध्ये ह्या बिळात बघा किती आहेत. हे बघा त्या साईडला बघा काय आहेत. हा पूर्ण पूर्ण सर्कल बघा, पूर्ण सर्कल आलं इथे बघा. आहेत की नाही बघा. हे बघा किती या बिळातून वगैरे सगळे अजून आतमध्ये येत आहेत. आणि ही सर्वात चांगली आहेत नऱ्या, एकदम बेस्ट आहे ती. हा काय एक नंबर बघा. हा या शाबास बघा. आ हा असा मंडळी बघा, पुन्हा असं जाळीमध्ये उभा आहे. आता ही सगळी जाळ आहे आणि करवंदाची जाळ आहे सर्व. करवंद तोरणीची सॉरी कसली जाळ आहे, तोरणाची जाळ आहे. आणि या जाळीत या भोंबट जे आहे ना याच्यामध्ये आतमध्ये बघा किती आहेत अजून. इथे आहेत हे बघा, इथे आहेत हे बघा. याच्यात आतमध्ये किती आहेत. ही आता आतमधली तशीच ठेवतोय, ही काही काढत नाही कारण आतमध्ये बीळ आहे भरपूर. आणि ही सगळी साईडची आहेत ती काढलेली आहेत. पिशव्या बघा किती भरल्या आहेत, 3 पिशव्या भरलेल्या आहेत आता. नऱ्या खुश 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 आज नऱ्या खुश आहे. चला म्हणजे वाटा घालूया आता. मस्त बॅनर पण अंतरलाय खाली. गडबडीत काढल्या म्हणून आता उडत जाते. हा हे सगळे उडून जाणार. भुंगा असतोच खरा आणि त्याशिवाय त्याला मजा नाही. गुंगे जिवंत आहेत म्हणजे आपण ते खाऊ शकतो. हा हा जरा चांगल्यापैकी होते ना, तो स्टॉक आहे. अजून याच्यामध्ये ठीक आहे, याच्यामध्ये कळेल. अजून एक स्टॉक आहे त्या पाठीमागे. पिशवी किती आहे अजून. अरे आता इथे ये जरा. खजाना खजाना बापरे.
हे आधी पहिला वाटा घालून झाला आहे बघा, जे चांगले आहेत ना त्याचा पहिले 3 वाटे घातलेले आहेत, 1 2 आणि हे 3, हे 3 वाटे पहिले. अजून बघा ही जे कळ्या आहेत त्या कळ्यांचा अजून वाटा घालायचा आहे आणि नंतर अजून त्याला कशी जरा जास्त झालेली आहेत त्यांचा 1 वाटा घालायचा आहे. हा एक आत्ता वाटा झाला, हा फक्त कळ्यांचा वाटा, ह्या कळ्या ह्या सर्व. मस्त भेटले असते बोला. खजाना ते सगळे तुमचे तुम्ही घेऊन जा, हे बघतो मी काय करायचं ते. अरे घेऊन जातोस काय? तर म्हणजे हा आहे 3रा वाटा बघा. अरे हा 3रा वाटा आहे बघा. नाऱ्या इकडं नाऱ्या भरतोय, तिकडं दादांसाठी आहे. खरंच लोक ना स्टेटस ठेवतात नाही दादा, स्टेटस ठेवतात. बघा हे आमचा स्टेटस काय आहे तो. 3 भेटली तरी स्टेटस बघा. ते बघा त्या टपात पण आहेत, इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. म्हणजे काय करायला लागले माहिती आहे नाऱ्याला. आणि नाऱ्या काय केलं रे, 3 पिशव्या केल्या आहेत ना. 3 पिशवे 3 पिशव्या हा ना दादा. जवळजवळ 2 गोणे आपल्याला मिळाले असे. आणि ते आपण एवढी आपण आणली नाहीत. आता जी हे वाटे 3 दिसत आहेत एवढी आपण आणली नाही. मग ती अजून 1 गोणी आली असती. आणि 3 वाटे का करायला लागतात, प्रत्येक 3 पिशव्या वेगवेगळ्या. हे एक जरा जास्त झालेलं आहे, त्याची एक चांगलं सडसडीत आहेत आणि अख्खे फुललेले आहेत त्याचं 1 आहे पिशवी. आणि दुसरं म्हणजे कळ्या, त्या कळ्यांची 1 पिशवी आहे. तर म्हणजे कसा वाटला आता मशरूम कोकणी रानमेवा. रानमेवा तुम्हाला शोधायचं असेल ना तर परत या आमच्याकडं गावी. पुढच्या वर्षी या, पण आता आपण एक करूया ॲड्रेस. पुढच्या वर्षी या, आपण एकसाथ फिरूया सगळे. मी अगोदर 4 दिवस अगोदर सांगेल तुम्हाला कोणाला पण की या टायमिंगला येताना निसर्ग फिरायला जाऊया. त्यांनी अनुभव घेतला नाही, हां त्यांच्यासाठी असं. ती कोकण संस्कृती संदेश दादासोबत ती शोध मोहीम होती, मशरूम शोध मोहीम, ही जंगल सफारी. हिने मंडळी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवला. अगदी रानावनातून गेलो, गवारेड्याच्या वाटेवाटेने गेलो आणि जिथे जिथे जायला नव्हतं तिथे अगदी कोयतीनं ओढून वाट करून तिथून गेलो आणि भरपूर मशरूम आणले. अगदी 3 पिशव्या भरून मशरूम आणली. आणि काय खराब झाली ती काय टाकून दिली, ती आणलीच नाही, घेतलीच नाही. ती जर घेतली असती तर 2 गोणी मशरूम आम्हाला मिळाल्या असत्या. तर मंडळी त्यानंतर वाटा घातलेला, दोघांनी वाटा घालून दिले मस्तपैकी. आणि नंतर मंडळी एडिटिंग केले, एडिटिंग झाले कम्प्लीट. मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू का. चॅनलवर मंडळी जे नवीन आहेत त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. येवा कोकण आपलोच असा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये साहित्याच्या शिमध्ये. तोपर्यंत बाय बाय.